आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कॉकरोच जनता पार्टी या नावानं जो एक नवीन पक्ष स्थापन झालाय म्हणण्यापेक्षा एक ऑनलाईन त्याचा प्रेझेन्स आता आलेला आहे. या पक्षानं स्तिमित करणारी ग्रोथ मागच्या काही दिवसात दाखवलेली आहे. भारतातले अनेक पक्ष, यामध्ये काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल. आता भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा नोंदणीकृत पक्ष आहे, पण तरी देखील जर ऑनलाईन प्रेझेन्समध्ये म्हटलं तर 5 दिवसात या कॉकरोच जनता पार्टीनं म्हणजे CJPनं भारतातल्या सर्व पक्षांचा पराभव केलाय. भारतातला एकही पक्ष आता या पक्षाच्या जवळ देखील पोहोचणार नाही अशी अवस्था आहे आणि इतका वेग आहे वाढीचा. या वाढीचा वेग बघून तुम्ही अजब व्हाल, म्हणजे तोंडात बोटं घालाल, इतका वेगानं वाढतोय. म्हणजे जे बीजेपीनं मागच्या अनेक वर्षामध्ये 8.7 मिलियन म्हणजे 87 लाख फॉलोअर्स मिळवले, काँग्रेसनं 1,33,00,000 फॉलोअर्स मिळवले. आतापर्यंत CJPनं मागच्या 5 दिवसात म्हणजे 16 ऑगस्ट पासून आजपर्यंत 14.4 मिलियन म्हणजे 1,44,00,000 फॉलोअर्स मिळवलेले आहेत. आज दुपारी जेव्हा आम्ही व्हिडिओ करतोय त्यावेळी 4:15 वाजेपर्यंत. म्हणजे इतक्या वेगानं हा पक्ष वाढतोय की आजपर्यंत कुणीही याची कल्पना केली नव्हती. आणि एक प्रकारचं जन आंदोलन, जेन झी आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या या पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके करतायत. आता हा जेन झीचा पक्ष आहे, त्यामुळे पक्षाचा प्रेझेन्स, पक्षाचं स्थान हे सगळं काही ऑनलाईनच आहे. जमिनीवरती पक्षाचं अजून कशात काही नाही. पण तरी देखील ऑनलाईन जो वेग आहे किंवा ज्या पद्धतीने चाललेलं आहे हे सगळं स्तिमित करणार आणि हे ऑनलाईन आंदोलन कधीही जमिनीवर येऊ शकते अशी भीती अर्थातच प्रत्येकाला वाटत असते. आता या पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सांगितलंय की बीजेपी विरुद्ध एक प्रकारचं आंदोलन उभं करा, म्हणजे बीजेपीला अनफॉलो करा. आता त्यांच्या आंदोलनाची सगळी रूपं जी आहेत ती सुद्धा अशाच प्रकारची आहेत की ऑनलाईनच करायचं आहे जे करायचं आहे. त्यामुळे बीजेपीचे 8.7 मिलियन फॉलोअर्स आहेत ते आता अनफॉलो करायचे आणि बीजेपीचे जे फॉलोअर असणारे आपल्या घरातले कोणी सदस्य असतील त्यांनाही सांगून अनफॉलो करायला लावायचं. ते काय म्हणाले ते तुम्हीच ऐका. तो अब हमारा नेक्स्ट टारगेट है कि कुछ भी करके हमें बीजेपी के फॉलोअर्स कम करने हैं, क्योंकि ये वो लोग हैं जिन्होंने तुमसे तुम्हारा फ्यूचर छीन लिया है, तुमसे तुम्हारी जॉब्स छीन लिए। आज इनके कारण तुम्हारी लाइफ खराब है। तो जितने भी लोग हैं, जितने भी लोग इस मूवमेंट में शामिल हुए हैं, उन सभी का काम है की अभी के अभी बीजेपी को अनफॉलो करो। यामध्ये अभिजित दिपके यांनी काही मागण्या केलेल्या होत्या. त्यांच्या मागण्या अशा होत्या की नीट पेपरफुटी जी झालेली होती नीट परीक्षेमध्ये, त्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं आणि यासाठी भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी एक मागणी केलेली होती. याच्याशिवाय CBSEचे जे पेपर रिचेक केले जातात, या रिचेक करण्यासाठी देखील मुलांच्याकडूनच पैसे उकळले जातात, यावरती देखील त्यांनी प्रश्न उभा केला होता. या सगळ्या गोष्टींच्या नंतर त्यांचा सर्वात मोठा अजेंडा जो आता सध्या दिसतोय, जो त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये तुम्ही ऐकलं असेल की बीजेपी विरुद्ध एक प्रकारचं युद्ध पुकारणे आणि हे आंदोलन जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत इंस्टाग्रामवरती घेऊन जाणे. त्यामध्येच आता एक नवीन घटना घडलेली आहे. या घटनेमुळे तर आता हे प्रकरण आणखी जास्त पेटण्याची शक्यता आहे, कारण जसं इंस्टाग्रामवरती लोक मोठ्या प्रमाणावर फॉलो करतायत तसंच CJP 2029 नावाचं एक जे पेज होतं एक्सवरती म्हणजे ट्विटरवरती, त्यावरती देखील मोठ्या प्रमाणावरती फॉलोअर्स वाढत होते. आता झालंय असं की हे जे CJP म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचं पेज होतं ट्विटरवरचं, हे पेज भारतामध्ये अडवलं गेलंय, म्हणजे भारतामध्ये ते आता कुणीही ऍक्सेस करू शकत नाही. आता याबद्दलचा व्हिडिओ देखील या अभिजित दिपके यांनी टाकला आणि त्यांनी सांगितलं की बघा, हे लगेचच घाबरले, यांना आम्ही साधे प्रश्न विचारले त्यामुळे सरकार घाबरलं, त्यामुळे बीजेपी विरुद्ध आंदोलन तीव्र करा, बीजेपीला ब्लॉक करा सोशल मीडियावरती, अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन आपल्या लोकांना केलं आणि मोठ्या प्रमाणावरती फॉलो करा. यावेळेला ते काय म्हणाले अकाउंट बंद होण्याबद्दल, त्यांनी असं सांगितलं की सगळे लोक आपल्या गुडघ्यावरती आलेले आहेत, म्हणजे जे काही भारतातले पक्ष आहेत विशेषतः बीजेपी, त्यांनी कुठल्याही बीजेपी सोडून तिसऱ्या पक्षाचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे पक्ष आता गुडघ्यावर बसलेले आहेत, एवढं मोठं आंदोलन आम्ही निर्माण केलंय. पण प्रत्यक्षात त्यांनी काय म्हटलं ते तुम्हीच ऐका. हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ। पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा, जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है। आप सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी। तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज़ उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था। हमने तो कोई गलत चीज़ नहीं लिखी थी, हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का। वो स्टूडेंट ने सुसाइड की तो उसके बदले हम कुछ अकाउंटेबिलिटी चाहते थे और बदले में इन्होंने हमारा अकाउंट डीएक्टिवेट कर दिया। तो ये कहाँ की डेमोक्रेसी है? आप सभी ये सवाल पूछो। आता आतापर्यंत यांचं एक्सवरचं म्हणजे ट्विटरवरचं अकाउंट का बंद केलेलं आहे भारतात, याच्याबद्दलचं कोणतंही क्लॅरिफिकेशन अजून तरी मिळालेलं नाही, म्हणजे सरकारनं दिलेलं नाही
आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्विटरनं देखील याच्याबद्दलचं काही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही. फक्त एवढंच समजतंय की आपल्याकडून काहीतरी लीगल डिमांड झालेली असणार आहे. कारण अशा प्रकारे जेव्हा अकाउंट विदहेल्ड केले जातात म्हणजे थांबवले जातात त्यावेळेला काहीतरी लीगल डिमांड सरकारकडून आलेली असते आणि त्यानंतर हे अकाउंट थांबवले जातात. ही एक रेग्युलर प्रोसिजर आहे ट्विटरची म्हणजेच एक्सची. त्यामुळे त्याच पद्धतीने हे सगळं केलं गेलं असावं असा एक अंदाज आहे. याचं क्लॅरिफिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही कन्क्लुजनला जाऊ शकत नाही. पण सध्या तरी एवढं खरं आहे की अभिजित दिपके यांनी 5 दिवसापूर्वी ज्या जन आंदोलनाची सुरुवात केलेली होती, भलेही ती ऑनलाईन असेना, त्या ऑनलाईन आंदोलनानं मोठा वेग घेतलाय. आता जोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघाल तोपर्यंत त्यांचे फॉलोअर्स कदाचित 15 मिलियन क्रॉस झालेले असतील. इतक्या वेगानं हा पक्ष वाढतोय आणि ऑनलाईन जे आजपर्यंत कोणाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवले. पण यामध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि त्यांच्या कमेंट्समध्ये देखील तो वारंवार दिसतोय. तो म्हणजे फक्त बीजेपीच्या विरुद्धच का सीजेपी प्रचार करते आहे? कारण यामध्ये इतरही पक्ष आहेत भारतावरती ज्यांनी अगोदर राज्य केलंय, काँग्रेसनं केलंय किंवा इतर पक्षांनी केलंय. या सगळ्या पक्षांच्या बद्दल अभिजित दिपके काहीच का बोलत नाहीत? फक्त बीजेपी बद्दल का बोलतात? असाही एक प्रश्न त्यांच्याच फॉलोअर्समधून म्हणजे जेन झीमधून विचारला जातोय. कारण काहींच्या मनात ही शंका देखील आहे की फक्त हे बीजेपी विरुद्धचं आंदोलन आहे की हे देश वाचवण्यासाठीचं आंदोलन आहे? कारण काही दिवसापूर्वी अरविंद केजरीवाल म्हणाले होते की भारतातला जेनझी काय झोपलाय काय? भारतातला जेनझी का उठून उभा राहत नाही? तो देखील उठेल आणि आंदोलन करेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. आणि त्यांची भविष्यवाणी झाल्यानंतर 2-3 दिवसातच त्यांच्याच पक्षात जो पूर्वी एक माणूस होता, काम करत होता, त्यानंच या आंदोलनाची सुरुवात केली. त्यामुळे अरविंद केजरीवालांचा याच्यामध्ये काय सहभाग आहे का? या गोष्टीचा देखील एक प्रकारे विचार करायला हवा. आता माहिती नाही हे आंदोलन जमिनीवरती येईल की हवेतल्या हवेत विरून जाईल. आता सध्या तरी एवढं आहे नक्की की अशा प्रकारचं आंदोलन मागच्या अनेक वर्षामध्ये भारतामध्ये झालेलं नव्हतं, असंच आता दिसतंय. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या व्हिडिओबद्दल आणि कॉकरोच जनता पार्टीबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्यापैकी कुणी हा पक्ष जॉईन केलाय? Instagramवर असेल पण तरीही जॉईन केलाय ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. म्हणजे आम्हालाही कळेल की खरोखर नॅचरली किती लोकांचा या पक्षाकडे ओढा आहे आणि तो का आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.